आणीबाणी जनतेच्या कराच्या पैशातून एक प्रकल्प निर्माण करायचा, राबवायचा, त्याच्यामध्ये मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीनं तो प्रकल्प पुरा करायचा, म्हणजे जनतेच्या पैशातले 200-500 कोटी रुपये खिशात घालायचे. मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा, टीव्हीचे कॅमेरे लावायचे, आमच्यासारखं कोणीच नाही असं सांगायचं, आणि आम्ही नसतो तर प्रकल्प झालाच नसता वगैरे निवेदनं करायची, जनतेला मूर्ख बनवायचं. आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो, जनतेच्या कराचा पैसा अशा प्रकारे भगदाडं पडतात, आणि त्यावर जर जनता व्यक्त झाली, मग ते समाज माध्यमांवर असेल, वृत्तपत्रात असेल, टी व्हीला असेल, तर जनतेला भाडेके तट्टू, डॉग्स, कुत्रे असं म्हणून त्यांची चेष्टा करायची. हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकतं. हे सुलतानाचं राज्य आहे, आणि सुलतानाबरोबर आजूबाजूला त्यांचे जे निजाम आहेत सगळे, ते फिदी टाळ्या वाजवत होते, काल बाकं वाजवत होते. लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली सुलतानशाही आहे. म्हणे महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहानी रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं, आणि खान तशी माती, त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस. काय बदनामी केली महाराष्ट्रात? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्राची? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयांवर. ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा. महाराष्ट्रातले आमदार खासदार 50-50 कोटीला विकले आणि विकत घेतले. ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही? तुम्ही आमदार खासदार विकत घेत असताना आणि त्याच्यावर सरकार बनवलं, यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असं मला वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे मालवणला कोसळतो भ्रष्टाचारामुळे, ही काय ह्या राज्याची बदनामी नाही? असे किती उदाहरण आम्ही तुम्हाला द्यायचे की तुम्ही या राज्याची रोज बदनामी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. तो भगतसिंग कोश्यारी होता ते राज्यपाल, महात्मा फुल्यांपासून शिवाजी महाराजांपर्यंत त्याने जी वक्तव्य केली बदनामीकारक, आणि तुम्ही त्याचं समर्थन करत होतात. शिवरायांच्या बदनामीचं, महात्मा फुल्यांच्या बदनामीचं, डॉक्टर आंबेडकरांच्या बदनामीचं, जी काय महाराष्ट्राची बदनामी नाही? मिस्टर फडणवीस यांना वैफल्य आलं आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, ते निराश आहेत, ते गोंधळलेले आहेत, आणि त्याच्यामुळे जितके दिवस आपण या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी राहतोय तितके दिवस ते फावडे घेऊन बसलेले आहेत. बस पैसे काढायचे ठेकेदारांकडून. काल ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कुत्रे, भाडेके तट्टू, पत्रकारांनाही त्याने म्हटलेलं आहे, खरं म्हणजे तुमच्या राज्यामध्ये रोज खून, मारामाऱ्या, हत्या, बलात्कार होत आहेत. ही राज्याची बदनामी नाही का? ही राज्याची बदनामीच आहे ना. विधानसभेत तुम्ही रोज खोटं बोलताय, ही राज्याची बदनामीच आहे. तुमच्या विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, ही राज्याची बदनामी आहे. तुमच्या विधानसभेमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन तुमचे विधानसभा अध्यक्ष निकाल देतात, ही राज्याची बदनामी आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि तुमच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं जनतेने, तर ती जनता भाडेके तट्टू, ती जनता म्हणजे कुत्र्यासारखी भुंकणारी, ही आणीबाणी उधळून लावली जाईल. नेपोलियन, अलेक्झांडर आणि सिकंदरसुद्धा आले आणि गेले, लक्षात घ्या. कोणताही स्वतःला जगज्जेता म्हणणारा या भूमीवर टिकला नाही. आरएसएसचा इतिहास त्याने वाचूनही लिहिलेला नवीन. खरा इतिहास वाचावा देवेंद्र फडणवीस यांनी. खरा इतिहासाचं पुस्तक त्यांना मी पाठवतो. आणि महाराष्ट्राची जनता ही वाघ आहे, शूर आहे, लक्षात घ्या. आज ती शांत दिसते तुम्हाला. तुमच्यासारखी चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेल्या लोकांनी सगळ्यात जास्त या राज्याची बदनामी केली आहे.
तुम्ही सरळ मार्गानं सत्तेवर आलेला नाही आहात, ही या राज्याची बदनामी आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याच्या जनतेची माफी मागायला पाहिजे. त्यांना कुत्रा आणि भाडेके तट्टू म्हटल्याबद्दल या राज्याच्या स्वाभिमानी जनतेचा इतका घोर अपमान राज्याच्याच मुख्यमंत्र्यांनी कधी केला नव्हता. यालाच वैफल्य म्हणतात, फ्रस्ट्रेशन. राऊतसाहेब, काल विधान भवनात आणखी एक घटना घडली. शरद पवार हे सीमा प्रश्नासंदर्भात बैठकीला आले होते. या बैठकीनंतर शरद पवारांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात पक्षाची बैठक घेतली, त्यांच्या स्वतःच्या पक्षाची बैठक, ज्याला आमदार खासदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून शरद पवारांचं आपल्या दालनात स्वागत केलं. शरद पवार हे नक्की